पेक्षा अधिक वस्तू देऊन राजू पाटील आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच सामनावीर किताबानं या ठिकाणी मात्र सन्मानित केला ते या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण या ठिकाणी राजू पाटीलला मॅन ऑफ द मॅच सामनावीर किताब तो मात्र देऊन या ठिकाणी सन्मानित करतोय। मॅन ऑफ द मॅच सामनावीर किताब आपण या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय राजू पाटीलला। कमालीची बॅटिंग आणि गोलंदाजी करत आपण पाहिलं तर संघाला विजय मिळवून दिलाय। एक अष्टपैलू कामगिरी करत राजू पाटील ठरतोय मॅन ऑफ द मॅच सामनावीर किताबाचा मानकरी। राजू या एक दोनच प्रश्न फक्त या स्पर्धेमध्ये खेळत आहेत 9 पेक्षा अधिक वस्तू मिळाल्यात संघ विजय झालाय टीमच्या कामगिरीबद्दल आणि या स्पर्धेबद्दल काय सांगाल? खरंच राजगुरुनगर प्रीमियर लीग खेळायला आम्हाला संधी दिली आयडॉल लोकांना म्हणजे तालुक्याच्या आसपासचे जे प्लेयर आहेत त्यांना संधी दिली खेळायची त्याबद्दल मी राजगुरुनगर प्रीमियर लीगचे मनापासून धन्यवाद मानतो। आणि आयोजन नियोजन एक नंबर झाले दरवर्षी जे अशी उंच पण होते ना तसंच सेम झाले त्यामुळं घरच्या ग्राउंडवर खेळायचा आनंद असं घरच्या ग्राउंडवर खेळायसारखं वाटतंय त्याच्यामुळे इथं काही प्रेशर वाटत नाही खेळायला। शेवटचा एकच प्रश्न कृष्णा सातपुते बाद झाले होते बॅटिंग करायची होती धावांचा पाठला करायचा होता दबाव दड पण प्रेशर होतं का त्याबद्दल काय सांगशील? नाही सांगितलं ना घरच्या ग्राउंड सारखं वाटतंय त्याच्यामुळे या ग्राउंडवर बॅटिंग होतील माहिती होतं हे 80 रन चेस होणार आहे त्याच्यामुळे बॅटिंग करत राहिलो रन झाले। थँक्यू बेस्ट ऑफ लक ऑल द बेस्ट मॅन ऑफ द मॅच किताबाने आपण सन्मानित केले राजू पाटे त्याला मात्र या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच सामनावीर किताबाने सन्मान केले। मॅच सुरू होती ऐकूयात पुन्हा एकदा समालोचन कक्षातून प्रशांत आदवडे सरांना। थँक्यू उत्तम धावपलकारती असूनही आपण बघितलं तर कोणत्या प्रकारची धाव नाहीये व्यवस्थित खेळण्याचा प्रयत्न चेंडू पुन्हा एकदा बॅटवरती येत नाहीये तुषार रणदिवे सारखा एक दिग्गज खेळाडू मैदानावरती आहे आणि हा सामना देखील तितकाच महत्त्वाचा असेल पाचन्य डोरे बारियस आणि सह्याद्री ग्लोबल या दोन संघासाठी। सह्याद्री ग्लोबल फायटर देखील एक दर्जेदार संघ आहे संतुलित संघ। प्रकाश आपल्या कोट्यातलं पहिले षटक आपण या ठिकाणी पाहू शकता हुतात्मा शिवरामरी राजगुरू तालुका क्रीडा संकुल एनखंड तो गोलंदाजी करतोय यावेळेला चांगला फटका परंतु क्षेत्ररक्षक आहे मिड ऑन मध्ये धाव घेण्याचा प्रश्नच येणार नाहीये चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे। पहिले 3 चेंडूवरती प्रकाशनं अफलातून गोलंदाजी केली लेंथ खूप चांगली ठेवले लयबद्ध गोलंदाजी करत कुठल्या प्रकारची मुभा दिली नाही कुठल्या प्रकारची संधी दिली नाही मोठे फटके खेळण्याकरता परंतु आज रणनीती तुषार रणदेवीची थोडीशी वेगळी दिसते। यावेळेला चांगला फटका सुरेख फटका परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे आपण पाहू शकता खूप सुंदर क्षेत्ररक्षण झाले। तुषार रणदेवे इथे 2 वरती खेळतोय आघाडीचा फलंदाज आहे आणि त्याच्यावरती नजर असतील। मागच्या मॅच मध्ये जर बघितलं तर प्रवीण त्याची सुरुवात खूप चांगली झाली होती शानदार बॅटिंग त्याने केली परंतु जेव्हा तुमची सुरुवात चांगली झाली तर एक मोठी इनिंग एक 40 धाबा 45 धाबा 50 धाबा करणं फार गरजेचं असतं। धावपलकर्ती धाबा 2 प्रकाश गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे हुतात्मा शिवराम हरी राजगुरू तालुका क्रीडा संकुल खेडच्या एनखंड गोलंदाजी करतो आहे। ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू पंच दोन्ही हात फैलवतात आणि सांगतात की चेंडू स्क्वेअर आहे। पहिल्या षटकाचा खेळ आणि पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत जर बघितलं धावपलकर धाबा 3 4 चेंडूचा खेळ झालाय 3 चेंडू डॉट आलेत एक चेंडू आपण बघितलं तर ऑन साईडला खूप छान पद्धतीने पटकावलं होता फलंदाज तुषार रणदीपेनं व्यक्तिगत 2 या धावसंख्येवरती खेळतोय कुणाल नॉस्टॅकर एंडला आहे। ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह करायचा होता चांगलं टायमिंग नाही डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू जाईल बॅटच्या मधोमध चेंडू लागणं फार गरजेचं आहे त्यावेळेस तुमचा आत्मविश्वास वाढत असतो। पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 4 धाबा धावपलकावरती आहेत। वर्क हार्ड स्टे डिसिप्लिन अँड बी पेशेंट युअर टाइम विल बी कम मेहनत करे अनुशासित रहे धैर्य रखे आपका समय आ गया आएगा। ज्या पद्धतीने आपण बघितलं तर थोडासा संयम ठेवण्याची आवश्यकता निश्चित होती पण पहिल्या पॉवर प्लेच्या या पहिल्या षटकामध्ये अत्यंत महत्त्वाची सुंदर अप्रतिम गोलंदाजी प्रकाश कडून आणि हीच ताकद आहे। पहिल्या मॅच मध्ये पण बघितलं तर कृष्णा सातपुते सारखा दिग्गज खेळाडू असताना ऑफ टाइमच्या बाहेरच चेंडू ठेवला एकही चेंडू स्टंप मध्ये टाकला नाही प्रकाशनं पहिल्या चेंडू वरती देखील त्याला या ठिकाणी सूर सापडला होता त्यानंतर चांगले फिनिश केले। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकर धाबा आहेत बिनबा 4 तुषार 3 वरती घेतोय आणि कुणाला जास्त संधी मिळालेली नाहीये। शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली 6 चेंडूंचा डाव होणे ही पहा ओहोर संपली। सन्माननीय महेंद्र शेठ सावंत व बाळूशेठ वाडेकर जगदंबा 72 प्लस चे मालक यांच्याकडून ओहोर
संपली. थँक्यू डीजे. मैदानामध्ये जो खेळ सुरू आहे, प्रवीण आमच्या बरोबर मायक्रोफोनवरती जॉईन होतात. प्रवीण, काय म्हणशील ज्या पद्धतीने पहिल्या षटकात फक्त 4च धाबा आले आहेत आणि काय जबरदस्त गोलंदाजी केली प्रकाशनं, लयबद्ध गोलंदाजी केली, सूर सापडला होता. तुमच्या नजरेमध्ये या पहिल्या षटकाकडे तुम्ही कसे बघता? निश्चित स्वरूपात प्रशांत सर गोलंदाजीच्या मार्कवरती जो गोलंदाज आहे निलेश राऊतला देखील तुम्ही पाहता दुसऱ्या षटकामध्ये आमंत्रित केले गेले. निश्चित स्वरूपात निलेश राऊतचा प्रयत्न असणार आहे ह्या षटकात देखील धावा जास्त खर्च करायच्या नाहीत, कमीत कमी धावसंख्येवरती प्रतिस्पर्धी संघाला रोखायचं आणि निश्चित स्वरूपात कमीत कमी षटकांमध्ये ह्या धावा बनवायच्या असा प्रयत्न ह्या प्रतिस्पर्धी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा असणार आहे. हे झालं दुसऱ्या षटकाचं. पहिल्या षटकाचं जे पृथक्करण होतं ते प्रकारचं खूप चांगलं होतं आणि एका दिग्गज म्हणजे तुषार रणदिवे सारखा एक मोठा दिग्गज फलंदाज असताना देखील त्याला अक्षरशः त्याने बांधून ठेवले. खूप चांगला म्हणजे अनुभव त्यांच्याकडेच आहेच. खूप चांगली गोलंदाजी केली. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पाहूया. यावेळेला मोठा पटका खेळलाय, बघूया काय घडतंय. चेंडू जाईल सीमारेषा पार, घ्यावी एखादी ताण, काळजात रुताबे कट्यार आणि मनोमनी तेंडुलकर होऊन टोकाबा उत्तुंग षटकार, आकाशाला गवसती घालणारा षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माऊली ग्राफिक्स राजगुरुनगरचे मालक सन्माननीय निखिल शेठ काळोखे यांचा दणदणीत षटकार. टप्प्यात आले. तुषार रणदिवेची बॅट तळपायला सुरुवात झाली आणि निलेश राऊत वरती त्यांना हल्ला चढवला आहे. राईट अप ओव्हर द विकेट. ऑफनच्या खूपच भारी असलेला चेंडू, पाहूया काय होतं. गॅप मध्ये जातोय, डोक्यावरून खेळला जातोय, अतिशय सुंदर पद्धतीनं चेंडू सीमारेषा पुन्हा एकदा फोडतो आहे. पहिल्यांदा षटकार आणि त्यानंतर चौकार. दिल मागे मोर, टीम मागे मोर और ये लगा RPL 4. पाहुनी मोका, हा मारलाय चौका. सन्माननीय किरण शेठ खराबी, उद्योजक खराबवाडी यांचा सनसनीत चौकार. प्रवीण, पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नाहीत, परंतु या षटकामध्ये तर बघितलं पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा आल्या. धावलकरती धावा पुन्हा एकदा सजले, धावसंख्या फुलले, धावसंख्या भरले आणि आता बिनबाद 14 धावा धावफलकावरती आहेत. प्रशांत सर, तुषार रणदिवेला तुम्ही जास्त काळ शांत ठेवू शकत नाहीये. तो विस्फोटक फलंदाज आहे. निश्चित स्वरूपात प्रेक्षक राजा देखील त्याची आतुरतेने फलंदाजीची वाट पाहतोय. षटकार चौकार खेळण्याची क्षमता ही त्याच्यामध्ये आहे. यावेळेस तुम्ही पाहता बॅटची कडा आहे, चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर, जमिनीला गुदगुल्या करत हा येतोय चौकार तुषार रणदिवेच्या बॅटमधना. पाहुनी मोका, हा मारलाय चौका. सन्माननीय किरण शेठ खराबी, उद्योजक खराबवाडी यांचा सनसनीत चौकार. भाग्य हमेशा बहादुरों का साथ देता है. बिल्कुल ये गेंद अच्छी थी, गेंद में कोई खराबी नहीं थी, लेकिन भाग्य का साथ तुषार रणदिवे को मिलता. रन संख्या 18 रन. पहले ओवर में यही बल्लेबाज थे, प्रवीण स्ट्रगल कर रहे थे, संघर्ष कर रहे थे और वही बल्लेबाज तुषार रणदिवे इस ओवर में बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं. ऑन साइड में अच्छा स्ट्रोक था, उसके बाद में पॉइंट क्षेत्र में अच्छा स्ट्रोक खेल दिया था. अब भाग्य का साथ मिलता हुआ बल्लेबाज तुषार रणदिवे को. रन संख्या 18 रन बगैर किसी नुकसान के. दूसरे ओवर का खेल आप देख रहे हैं और प्रमुख गेंदबाज निलेश राउत गेंदबाजी कर रहे हैं. इस ओवर की अगली गेंद राइट अप ओवर द विकेट. ऑफ टाइम के बाहर गेंद थी और कवर के ऊपर से गेंद को खेलते हुए हाथ बिल्कुल लगा था, छलांग लगा के कैच लपकने की जरूरत. दोनों लेने का अवसर, दोनों के साथ रन संख्या फिलहाल स्कोर 20 रन बगैर किसी नुकसान के. इस मुकाबले में अब फिलहाल सह्याद्री ग्लोबल फाइटर के जो बल्लेबाज तुषार रणदिवे बिल्कुल कमबैक कर रहे हैं. 20 धाबा स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहताय. तुषार रणदिवे ऑन स्ट्राईक असणार आहे, तर दुसऱ्या बाजूने त्याला मैदानावरती पूर्णपणे साथ देतोय कुणाल वालुंज. निश्चित स्वरूपात दोन्ही फलंदाजांचा प्रयत्न असणार आहे जास्तीत जास्त धावांचा डोंगर जो पल्ला मैदानावरती उभा करायचा आहे. तुषार रणदिवे सेट ऑन फायर, चेंडू टीप मिड विकेट लागला, वन टप्पा घेत चौकार, 4 धावा. पाहुनी मोका, हा मारलाय चौका. सन्माननीय किरण शेठ खराबी, उद्योजक खराबवाडी यांचा सनसनीत चौकार. अत्यंत जबरदस्त बॅटिंग तुषार रणदिवे कडून. 23 धाबा आतापर्यंत कुठलेत, अत्यंत सुंदर बॅटिंग करतोय. 24 धाबा धावफलकावरती आतापर्यंत तडकावले केले गेले आहेत. यावेळेला कुठं पण चेंडू ऑन साइड ला खेळलाय, चेंडू सीमारेषेच्या दिशेने जाईल यात काही शंका नाहीये. इथे कमाल आहे, इथे धमाल आहे, इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे धडाका आहे, इथे धूम धडाका आहे आणि तुषारची बाजाची जबरदस्त बॅटिंग आपण मैदानामध्ये बघतोय. आकाशाला गवसती घालणारा षटकार. धुवाधार, हा गेला षटकार. माऊली ग्राफिक्स राजगुरुनगरचे मालक सन्माननीय निखिल शेठ काळोखे यांचा दणदणीत षटकार. टप्प्यात आल्याची आम्ही कार्यक्रम करतोच.
पहिल्या षटकामध्ये प्रकाशचा बोलबाला, दुसऱ्या षटकामध्ये निश्चित तुषार रणदिवे अप्रतिम बॅटिंग करतोय. 11 चेंडूमध्ये 29 धाबा त्यानं कुठल्या धाबल करती. एकूण धाबा 30, बिनबाद 30, 15ची सरासरी. प्रवीण जलपानासाठी खेळ थांबलेला आहे. बाजूच्या बॅटिंग बद्दल काय सांगाल? पहिल्यांदा प्रकाशचं जे षटक तिथे 4 धाबा आल्या, परंतु इथे मात्र निलेश राऊत वरती निश्चितच एक मोठा हल्ला झालाय आणि त्याच्या ओव्हरमध्ये एकूण 26 धाबा कुठल्या गेलेल्या आहेत. 30 धाबा ज्या धावफलकावरती आहेत. वाघ जखमी झाला म्हणून तो जास्त काळ शांत बसत नाही. तो थोडा काळ जाऊन देतो, वेळ जाऊन देतो. पुन्हा एकदा तोच दरारा, तीच दहशत घेऊन तो मैदानावरती पुन्हा एकदा तडपतो. अगदी तशाच प्रकारची फलंदाजी तुम्ही तुषार रणदिवे आणि कुणाल वाळुंज याच्या बॅटमधनं तुम्ही पाहताय. निश्चित स्वरूपात धाबा कुठल्या जात आहेत. पहिल्या षटकामध्ये सेट झाले, दुसऱ्या षटकामध्ये धाबा बनवल्या. धावफलकावरती धाबा आहेत, 30 धाबा आहेत. और जख्मी जो शेर होता है ना वो बहुत खतरनाक होता है. अब जाकर देखे पहले ओवर में रन ज्यादा नहीं आए थे तो थोड़ा दिक्कत में थे. बहुत अच्छी गेंदबाजी प्रकाश द्वारा हुई, लेकिन दूसरे ओवर में बढ़िया बढ़िया एक बार फिर बल्लेबाजी तुषार रणदेवे द्वारा. तुषार प्लेइंग ऑन 29, नाउ स्कोर 30 पर नन आफ्टर 2 ओव्हर. आता गोलंदाजीमध्ये बदल केला जाईल का पाहूया. इथे आता नवनाथ राऊत अत्यंत महत्वाचा गोलंदाजी मार्कवरती आहे. प्रकाश पुन्हा एकदा येऊ शकला असता, परंतु नवनाथनं पाचारण केलेलं आहे. ही वेगळी रणनीती आहे. जिंकायचं म्हटलं तर योग्य त्या वेळेला योग्य तो पत्ता बाहेर काढणं फार गरजेचं असतं. वेळ चुकून गेली तर हुकमाचे एक्के सुद्धा वाया जातात. त्यामुळे इथे कर्णधाराचे निर्णय देखील अत्यंत महत्वाचे असतील. पुन्हा एकदा संघनायकाने टाकलेला विश्वास. प्रशांत सर, या आधीचं षटक तुम्ही पाहताय निलेशराव बंधूंना टाकलं. सक्का बंधू तुम्ही पाहताय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती तुम्ही पाहताय नवनाथ भिकाजी राऊत, मॅन फ्रॉम मोहोकल तुम्ही पाहताय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती, गोलंदाजीच्या रडारवरती त्याला आमंत्रित केलं गेलंय. ऑन स्ट्राईक असणारे कुणाल वाळुंज. यावेळेस तुम्ही पाहता रिव्हर्स अटेम्प्ट सक्सेसफुल, क्लास ऑफ कुणाल वाळुंज. चौकार, 4 धाबा. पाहुनी मोका हा मारलाय चौका. सन्माननीय किरण शेठ खराबी, उद्योजक खराबवाडी यांचा सनसनीत चौकार. गेंदबाजों का हो रहा है बुरा हाल. एक बार फिर गेंद बॉर्डर की तरफ जा रही है. शानदार तरीके से बल्लेबाजी बिल्कुल करते हुए इस पर कुणाल. नाउ स्कोर 34 पर नन. पहली गेंद पर एक अच्छा स्ट्रोक. रचनात्मक बल्लेबाजी करना ये पसंद करते हैं. अच्छा स्ट्रोक था बल्लेबाज का. बाहरी किनारा और बढ़िया फील्डिंग, बहुत अच्छी फील्डिंग. फ्लाई स्लिप पर रन बनने का कोई अवसर नहीं है. ये अच्छी गेंद थी गेंदबाज नवनाथ राउत की तरफ से. रन संख्या फिलहाल 34 बगैर किसी नुकसान के. तीसरे ओवर का खेल चल रहा है. कुणाल वाळुंज तुम्ही पाहताय. तुषार रणदिवे निश्चित स्वरूपात दुपारच्या सत्रामध्ये, निश्चित स्वरूपात जशी स्पर्धा ही सायंकाळच्या सत्रामध्ये सरकत चालली आहे. अगदी प्रेक्षकांच्या मनावरती राज्य करणारी फलंदाजी हे 2 फलंदाज मैदानावरती करतायत. यावेळी तुम्ही पाहताय परफेक्ट बॅटवरती चेंडू येऊ शकला नाही. निश्चित स्वरूपात तुम्ही पाहताय डीप फाईन लेगला हा पटका. क्षेत्ररक्षक चुकी करेल, बन गया दर्शक. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. हा 4 धाबा. पाहुनी मोका हा मारलाय चौका. सन्माननीय किरण शेठ खराबी, उद्योजक खराबवाडी यांचा सनसनीत चौकार. या ठिकाणी निश्चितच अत्यंत सुंदर पद्धतीने स्पर्धा सजवली गेलेली आहे आणि या निमित्तानं आपण पाहू शकता इथे आगमन होते. निखिल काळुके सरांचे या ठिकाणी आगमन आणि त्यांचं काय स्वागत झालंय. एक दर्जेदार चौकार. चेंडू जातो सीमारेषा पार आणि मस्तकाला दस्तक देत चेंडू झालाय सीमारेषा पार. चौकार, 4 धाबा. पाहुनी मोका हा मारलाय चौका. सन्माननीय किरण शेठ खराबी, उद्योजक खराबवाडी यांचा सनसनीत चौकार. प्रशांत सर, आतापर्यंत तुषार रणदिवे मैदानावरती विस्फोटक झाला होता आणि तदनंतर आता मैदानावरती कुणाल वाळुंजची बॅट तळपली आहे. धावफलकावरती तुम्ही पाहताय 42 धाबा आहेत. शानदार बल्लेबाजी दोनों बल्लेबाजों द्वारा बिल्कुल हो रही है. रन संख्या 42 बगैर किसी नुकसान के. इस ओवर में पहली गेंद पर चौका, दूसरी गेंद पर बिंदी, तीसरी गेंद पर चौका, एक बार फिर चौथी गेंद पर चौका है. फुल टॉस गेंद ऑन साइड पर खेलते हुए खिलाड़ी यहाँ बाउंड्री पर तैनात है और बढ़िया फील्डिंग. इस बार कोई गलती नहीं है क्योंकि इससे पहले खराब फील्डिंग हुई थी बाउंड्री लाइन पर. रन संख्या 44 बगैर किसी नुकसान के. तुषार रणदिवे 29 पर है. कुणाल बहुत अच्छी पारी के तरह 14 पर बल्लेबाजी कर रहे हैं और तीसरे ओवर की आखिरी गेंद शेष दोनों के लिए हुई विशेष. इस ओवर में अभी तक प्रवीण 5 गेंदों में 14 रन आए हैं. क्या बेहतरीन बल्लेबाजी दोनों बल्लेबाजों द्वारा.
ओ ये शॉट अच्छा नहीं है कैच लेने की जरूरत थी, खराब फील्डिंग, गेंद ट्रैवल बॉलिंग की तरफ जाती भी, खराब फील्डिंग के कारण यह 4 रन मिलते हुए बल्लेबाज कुणाल को। पाहुनी मोका हा मारलाय चौका। सन्माननीय किरण शेठ खराबी, उद्योजक खराबवाडी यांचा सनसनीत चौकार। धन्यवाद डीजे, तुम्ही पाहताय निश्चित स्वरूपात फटका देखील फसला होता। कदाचित क्षेत्ररक्षक व्यवस्थितपर्यंत चेंडूपर्यंत पोहोचला असता, तुषार रणदिवे झेलबाद झाला असता। मित्रांनो, ह्या चुकीची शिक्षा तुम्हाला मैदानावरती भोगावी लागणार आहेत का? काल देखील मी सांगितलं 2003च्या विश्वचषकामध्ये सचिन रमेश तेंडुलकरचा सोडलेला झेल आणि पाकिस्तान संघाच्या विरोधामध्ये सचिन रमेश तेंडुलकरने बनवलेल्या नाबाद 98 धावा हे आज देखील जगप्रख्यात आहे। शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा डाव होणी ही पहा ओहोर संपली। सन्माननीय महेंद्र शेठ सावंत व बाळूशेठ वाडेकर, जगदंबा 72 प्लस चे मालक यांच्याकडून ओहोर संपली। थँक्यू। या ठिकाणी पाचरने डोरीवारीस तिनेवाडी संघाचे संघमालक उद्योजक सन्मान्य राजू शेठ पाचरने यांच्या वतीने पारितोषिक आहे। किरण कोबरेने जर मेडन ओव्हर टाकली तर किरण कोबरेला 1000 रुपये, लागोपाठच्या 3 विकेट घेतल्या तर किरण कोबरेसाठी 500 रुपये, आणि तुषार रणदिवेला जर बात करत असेल आयकॉन किरण कोबरे तर किरण कोबरेसाठी संघमालक राजू शेठ पाचरने यांच्या वतीने 500 रुपयांचं पारितोषिक आहे। परंतु प्रतिस्पर्धी टीम मध्ये खेळणारा फलंदाज तुषार रणदिवेनं जर लागोपाठचे 3 षटकार ठोकले तर साकोर्डी नगरीचे माजी सरपंच विनायक शेठ चौधरी यांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक आहे तुषार रणदिवेसाठी। प्रत्येक षटकाला तुषार रणदिवे 500 रुपये, सरपंच माजी सरपंच साकोर्डी विनायक शेठ चौधरी यांच्या वतीने पारितोषिक आहे। दरम्यानच्या कालावधीमध्ये ज्यांचं नुकतं शुभागमन होते, ज्यांनी आपल्याला मॅन ऑफ द मॅच साठी एक ब्रँडेड कपचं सौजन्य दिले, खेड तालुका राजकुनगर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सन्मान्य सागर शेठ सातकर पाटील आणि तेजस शेठ पालीवाल या दोन्ही मान्यवरांचं होते शुभागमन। मनपूर्वक मनापासून स्वागत आहे। ओ टू कॉमेंट्री बॉक्स पुन्हा एकदा ऐकूयात प्रशांत आदवडे सरांना। ऑफ टॉप के बाहर गेंद थी, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी मौजूद, लिया कैच। किरण कोबरे को यहाँ पहली सफलता मिली है। तुषार रणदिवे ने बनाया 29 रन 11 गेंदों का सामना करते हुए सह्याद्री गोपाल फाइटर के उम्मीदों को लगता हुआ पहिला झटका गॉम। संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। सन्माननीय सोमनाथ भाऊ तांबेकर, विद्यमान सरपंच वांद्रे यांची बळीची टाळी। स्ट्राइक रेट 241 का था, सेट हो चुके थे प्रवीण, मौका बिल्कुल था, 29 रन बनाए, 12 गेंदों का सामना किया। पाचरने डोरीवारी संघाचे संघमालक सन्मान्य राजू शेठ पाचरने यांच्या वतीनं तुषार रणदिवेची विकेट घेतल्याबद्दल आयकॉन किरण कोबरेसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे। थँक्यू। पुन्हा एकदा ऐकूयात कॉमेंट्री बॉक्स मधून प्रशांत आदवडे सरांना। और उत्तम बीच मैदान पर जिस तरह से मुकाबला चल रहा है, बढ़िया तरीके से स्टार्ट हुआ है। पहले 3 ओवर की बात करें तो 16 के अवसर से 48 रन बनाए बल्लेबाजों ने। शुभम शेल के मैदान के अंदर पहुंच चुके, कुणाल 18 पर खेल रहे हैं। कुणाल ने भी बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की है। किरण कोबरे के लिए पहली सफलता, कॉन्फिडेंस बढ़ता हुआ, गेंदबाजी करने के लिए तैयार, राइट आर्म ओवर द विकेट। अच्छी गेंद टपकाने के बाद थोड़ी बाहर की तरफ निकलते हुए गेंद को ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। किरण कोबरे का ओवर बहुत महत्वपूर्ण है, तो प्रवीण किरण कोबरे को आप दूसरा ओवर भी दे सकते थे और आप एक बार फिर या तीसरे ओवर में एक बार फिर गेंदबाजी करने का मौका दे सकते थे। अपने चौथे ओवर में इनको लेके आए हैं, इसका मतलब चौथा और ये 6वां ओवर डालेंगे। प्रकाश भी एक बार फिर गेंदबाजी कर सकते थे तीसरे ओवर में। ओ बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद थी, बल्ले का अंदरूनी किनारा, भाग्य का सहारा, गेंद फाइन लेग बाउंड्री की तरफ 4 रनों के लिए जाते भी, मच नीडेड बाउंड्री फॉर द बैटिंग साइड। पाहुनी मोका हा मारलाय चौका। सन्माननीय किरण शेठ खराबी, उद्योजक खराबवाडी यांचा सनसनीत चौकार। थँक्यू। या ठिकाणी कमिटीच्या वतीने एक सूचना आहेत, ज्या खेळाडूंनी ऑक्शन प्रक्रियेसाठी या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी फॉर्म सबमिट केले होते परंतु ऑक्शन प्रक्रियेतून जे खेळाडू अनसोल्ड झाले होते त्या खेळाडूंसाठी 70-70चं एक ब्रँडेड टी शर्ट या ठिकाणी व्यासपीठावरती आहेत। जे खेळाडू उपस्थित आहेत त्यांना विनंती आपली सही करून टी शर्ट कलेक्ट करा। थँक्यू। पुन्हा एकदा ऐकत प्रशांत सरांना। ओहो यहाँ कैच नहीं है, 3 बार गलती की है। इससे पहले हम कहते थे कि गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने जड़ दिया शानदार चौका, अभी कहेंगे फील्डर ने दिया एक बार फिर मौका और बल्लेबाज ने जड़ दिया शानदार चौका।
पाहुनी मोका हा मारलाय चौका. सन्माननीय किरण शेठ खराबी, उद्योजक खराबवाडी यांचा सनसनीत चौकार. एक ट्रेंड मार्क देखील तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहिला, धपलक देखील तुम्ही पाहताय. 56 धाबा ज्या मात्र स्कोर गार्ड वरती आहेत. शुभम शेळके तुम्ही पाहताय, कुणाल वाळुंज हे दोन फलंदाज जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये असणार आहे, धावांचा पाऊस हा निश्चित असणार आहे. यावेळेस तुम्ही पाहताय प्रचंड ताकदीने फटका जमिनीला गुदगुल्या करत तुम्ही पाहताय डीप मिड विकेटला चंद्रकांत सावंत थोडासा गडबड करतोय. चेंडू हातामध्ये घेतलाय, निश्चित स्वरूपात साजबाज 2 धावा ज्या मात्र मैदानावरती पळून पूर्ण केल्या जातील. 2 धावेने पुन्हा एकदा स्कोर गार्ड वाढेल. धावफलकावरती धावा आहेत 58 धावा आहेत. प्रशांत सर एक फलंदाज बाद झालाय. और ये क्रूशियल मुकाबला दोनों टीमों के लिए. 95 वॉरियर्स और सह्याद्री ग्लोबल. शुभम शेळके 10 पर खेल रहे हैं, कुणाल ने 8 रन बनाए हैं. ये अच्छी गेंद थी, टप्पा खाने के बाद बिल्कुल थोड़ा सा घुमाव जरूर मिला और उंगलियां फेरते हुए गेंद के ऊपर. ये ताकत है खास करके किरण कोबरे की. इस ओवर में 2 चौके और अभी तक अगर देखें तो 10 रन, 1 विकेट प्राप्त किया गेंदबाज किरण कोबरे ने. 4 ओवर का खेल, रन संख्या सह्याद्री ग्लोबल फाइटर पहले बल्लेबाजी करते हुए 59 1 विकेट के नुकसान पर. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होणी ही पहा ओहोर संपली. सन्माननीय महेंद्र शेठ सावंत व बाळूशेठ वाडेकर, जगदंबा 72 प्लस चे मालक यांकडून ओहोर संपली. मुगवाडीचे हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2023 तुम्ही पाहताय. क्रिकेट खेळानं देखील तुम्ही पाहताय क्रीडा संकुलवरती आज रंग उधळलाय. मित्रांनो, जिद्द अशी ठेवा, नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा तुम्हाला मिळवता आल्या पाहिजेत. आणि प्रयत्न करून एखादी गोष्ट तुम्हाला मिळत नसेल तर ती गोष्ट सोडून देखील द्यायला शिका. आयुष्याच्या वाटेवरती जर जगत असताना सगळंच आपल्यासारखं झालं असतं तर जगण्याची गंमत आणि देवाची किंमत ही आयुष्यामध्ये कळली नसती. 2 फलंदाज तुम्ही पाहताय, एका की निश्चित स्वरूपात फलंदाजी करतायत. ॲज अ आयडल तुम्ही पाहताय शुभम शेळके मैदानावरती फलंदाजी करणार आहे. ऑन स्ट्राईक तुम्ही पाहताय, निश्चित स्वरूपात गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा एकदा आमंत्रित केले गेलाय किरण नवनाथ भिकाजी राऊत. मोकलची एक्सप्रेस तुम्ही पाहताय. कित्येक वेळा खेड तालुक्यामध्ये गाव पातळीवरती खेळत असताना गेलेले सामने हे मोकल संघाच्या खिशामध्ये ओढून आणणारा हा गोलंदाज तुम्ही पाहताय. निलेश राऊतचा सख्खा बंधू तुम्ही पाहताय. नवनाथ भिकाजी राऊत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आहे. क्षेत्ररक्षणामध्ये देखील तुम्ही पाहताय मैदानावरती बदल केला जातोय. पहिल्या षटकामध्ये निलेश राऊतनं पाहिलं तर 18 धावा ज्या खर्च केल्या गेल्या. नवनाथ राऊतनं 18 धावा खर्च केल्या गेल्यात. 59 धावा ज्या मात्र स्कोर गार्डवरती एक फलंदाज बाद आहे. यावेळेस तुम्ही पाहताय शुभम शेळकेचा प्रयत्न होता निश्चित स्वरूपात बॅटवरती चेंडू घ्यायचा, निश्चित स्वरूपात चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवून द्यायचा. प्रयत्न अनसक्सेसफुल झालाय. साज गुड रन बिटवीन द विकेट, सुंदर ताळमेळ, 2 धावा ज्या मात्र पूर्ण केल्या जातील. और प्रवीण, बहुत ही महत्वपूर्ण ओवर, खास करके नवनाथ का. पहले ओवर में जब आप महंगे साबित होते तो दूसरे ओवर में कमबैक करने की कोशिश बिल्कुल हो सकती है. फिलहाल इस वक्त पहली गेंद पर डबल. अभी तक 7 गेंदों में नवनाथ राउत ने 20 रन खर्च किए हैं. एवरी लिटिल थिंग काउंट इन क्राइसिस. संकट के समय में हर छोटी चीज है जो वो काउंट होने वाली है. अच्छा स्ट्रोक, गेंद को खेल दिया. इस वक्त थर्ड क्षेत्र में खिलाड़ी बॉडी पर मौजूद है. 1 रन लेने का अवसर दोनों बल्लेबाजों के लिए. क्या दूसरे के लिए वापस आ रहे हैं? फील्डिंग बहुत खराब रही है आज. देखिए तो 95 वॉरियर्स की जो फील्डिंग रही है बहुत ही खराब रही है. 1 बार नहीं, 2 बार नहीं है, 3 बार नहीं, 4 बार इन्होंने गलती की है और उस गलती का खामियाजा भुगतना पड़ेगा. इसीलिए स्कोरबोर्ड देखिए बिल्कुल यहाँ से कम वो 45-50 के आसपास होना चाहिए था. वो अभी 5वें ओवर में 62 की तरफ चला गया. 62 पर 1. नवनाथ राउत प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे हैं. स्ट्राइक रेट पर कुणाल, जिन्होंने अभी तक 18 रन बनाए, शानदार बल्लेबाजी कर रहे हैं. बढ़िया तरीके से खेलते हुए गैप में खेले यहाँ खिलाड़ी. ओहो, बढ़िया फील्डिंग. इस तरह से आपको फील्डिंग करनी पड़ेगी, तब जाकर बात बनेगी. डूबते को तिनके का सहारा, उसी तरह से गेंदबाज को फील्डर का सहारा बनेगा, तब जाकर बल्लेबाज बेसहारा बनेंगे. नहीं तो एक बार फिर रन जो है ना, वो घोड़े की चाल ऑलरेडी चल रहा है. 64 1 विकेट के नुकसान पर. और प्रवीण, ये 5वां ओवर प्रगति पर है.
निश्चित स्वरूपात क्षेत्ररक्षण देखील प्रशांत सर अप्रतिम केले जाते. भारतीय संघामध्ये तुम्ही सुरेश रैनाचं देखील क्षेत्ररक्षण अप्रतिम पद्धतीने पाहिलं आणि तदनंतर तुम्ही पाहताय आहा चेंडूवरती निश्चित स्वरूपात शॉट बॅकवर्ड पॉइंटला फटकाय. एक धाव देखील तुम्ही पाहताय निश्चित स्वरूपात पळून पूर्ण केली जाईल. एका धावेने तुम्ही पाहताय स्कोर गार्ड वाढेल. 65 धावा ज्या मात्र धाव फलकावरती असणार आहेत. 65 धावा आहेत. फिलहाल ये ओवर 5 प्रगति पर है. 65 लॉस ऑफ 1 विकेट. शुभम शेलके playing on 13 and Kunal playing on 21. Excellent batting by Kunal. जब तुषार और कुणाल के बीच एक अच्छी साझेदारी बनी थी. पैरों की तरफ गेंद थी. ऑन द टॉस गेंदबाजी करना चाहते थे. गेंद को खेल दिया ऑन साइड पर. एक रन मुकम्मल. दूसरे के लिए वापस आ रहे हैं. बल्लेबाज आउट. 2 की हो रही थी मांग. तालमेल की कमी कारण बल्लेबाज का हो गया काम तमाम और कुणाल की पारी बिल्कुल समाप्त. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सन्माननीय सोमनाथ भाऊ तांबेकर विद्यमान सरपंच वांद्रे यांची बळीची टाळी. प्रवीण क्या इसकी जरूरत थी क्योंकि आपका स्कोरबोर्ड बहुत तेजी के साथ आगे बढ़ रहा था. यहाँ 2 रन लेने का अवसर नहीं था. बिल्कुल गेंद की तरफ खिलाड़ी आ रहे थे बॉडी लाइन से लॉग ऑन से और अच्छा थ्रो था. बहुत अच्छा थ्रो था और बॉडी बढ़िया तरीके से नवरत्न ने कलेक्ट किया और उसके बाद में कुणाल की पारी समाप्त. नए बल्लेबाज प्रशांत भोईर मैदान के अंदर आ रहे. साथ देने के लिए शुभम का आपके पास अभी भी इस इनिंग की 7 गेंदें शेष है. निश्चित स्वरूपात कुणाल वाळुंज बाद झाल्यानंतर कप्तानी पारी प्रशांत भोईरला मैदानावरती पूर्ण करावी लागणार आहे. निश्चित स्वरूपात कुणाल वाळुंजला ह्या धावेची गरज नव्हती. पहिल्या षटकापासून तो अप्रतिम खेळत होता परंतु शेवटच्या षटकामध्ये तो पूर्णपणे सेट झाला होता. कदाचित शेवटच्या षटकामध्ये तो धावा बनवू शकला असता परंतु क्रिकेटमधली आत्महत्या पाहिली आणि फलंदाज आत्महत्या होताना तुम्ही मैदानावरती पाहिला. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे एक शेवटचं षटक असतं तिथे तुम्हाला एक असा गोलंदाज मिळेल तो आयकॉन आयडॉन नसणार आहे. तुमच्यापैकीच एक तुमच्या भागातला खेळाडू असणार आहे आणि तू त्या गोलंदाजावरती हल्ला चढवण्याची तुम्हाला जास्त संधी होती. अशा वेळी तुम्ही बाद झाला. आता उर्वरित 7 चेंडू शिल्लक आहेत. धावफलका दबा 66 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. फिलहाल अपनी बोलिंग पार पर नवनाथ राउत तैयार होते हुए. अब अबे गेंद टैकलिंग अच्छा नहीं कर पाए हैं. पॉइंट पर खिलाड़ी बाउंड्री पर तैनात है. कोई गलती नहीं है. इससे पहले बहुत बार गलती हुई है खास करके ऑनसेट पर बॉडी लाइन पर ऑफसेट पर बॉडी लाइन पर. 5 ओवर का खेल समाप्त होता हुआ. रन संख्या 67 2 विकेट के नुकसान पर है. बहुत महत्वपूर्ण ये मुकाबला है. कई मैच जाएगा. हमारे साथ जुड़ रहे एक छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होणे ही पहा ओहोर संपली. सन्माननीय महेंद्र शेठ सावंत व बाळूशेठ वाडेकर जगदंबा 72 प्लस चे मालक यांकडून ओहोर संपली. थैंक यू. फिलहाल अगर देखें तो पाकिस्तानी डोरे वॉरियर्स के जो दमदार गेंदबाज है किरण खोबरे उनको बुलाया जाएगा क्योंकि ये बहुत ही महत्वपूर्ण गेंदबाज है. शानदार गेंदबाजी कर रहे हैं. पहले ओवर में 10 रन और उसके साथ 1 विकेट इन्होंने चटकाया था. तो अब जाकर आपके पास शुभम शिर्के जैसे प्रवीण बल्लेबाज हैं जिन्होंने 15 रन बनाए. 9 गेंदों का सामना किया. प्रशांत भोईर को ज्यादा मौका नहीं मिला और आखिरी ओवर बहुत महत्वपूर्ण रहेगा. किरण खोबरे प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करने के लिए तैयार है. किरण खोबरेच्या हातामध्ये चेंडू असणार आहे. निश्चित स्वरूपात जुन्नर प्रीमियर लीग मध्ये त्यांनी देखील अप्रतिम फलंदाजी अप्रतिम गोलंदाजी प्रेक्षकांची मन जिंकणारी अजून देखील त्याची पुणे जिल्हा ख्याती घेतो. गोलंदाजीच्या मार्कवरती किरण खोबरे. ओ यावेळी तुम्ही पाहताय निश्चित स्वरूपात अप्रतिम स्वरूपाचा चेंडू निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानावरती पाहिला. और प्रवीण पहली गेंद देखे तो ऑफ स्टंप के बाहर है. गेंद को ऑफ साइड पर खेलने का प्रयास किया गया था. डुबकी लगाने से पहले पानी कितना गहरा है वो देखना पड़ता है और शॉट खेलने से पहले बिल्कुल वो गेंद का टिप्पा गेंद की लाइन गेंद की लंबाई देखने की जरूरत है. गेंद को पढ़ना बहुत जरूरी है. पहली गेंद पर बिंदी गेंद थी. कोई जवाब नहीं था बल्लेबाज के पास. किरण खोबरे राइट टर्म ओवर द विकेट. ओ पैरों की तरफ गेंद थी. ऑन साइड पर खेलते हुए ऑन द टॉस गेंदबाजी. लॉन्ग ऑन पर खिलाड़ी थोड़ा फंबल हुए हैं. एक ही रन मिलेगा इस सिंगल के साथ. स्कोर 68 रन 2 विकेट के नुकसान पर. इस मुकाबले में पाकिस्तानी डोरे वॉरियर्स की टीम ने बिल्कुल कमबैक किया है. शानदार तरीके से कमबैक किया है. ये कमबैक है या फिर कमबैक है ये तो आने वाला समय ही बताएगा. 68 2 विकेट के नुकसान पर 6वां ओवर प्रगति पर है और इस ओवर की तीसरी गेंद के गेंदबाज किरण खोबरे अपनी बॉलिंग मार पर तैयार. क्लीन होल्ड. सफल हुए थे बल्लेबाज. ऑन साइड पर खेलना चाहते थे और लेग स्टंप के ऊपर गेंद. किरण खोबरे ने बहुत बड़ी सफलता अर्जित की है और सह्याद्री ग्लोबल फाइटर के उम्मीदों को लगता हुआ चौथा झटका डिपार्ट गॉल.
संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सन्माननीय सोमनाथ भाऊ तांबेकर विद्यमान सरपंच वांद्रे यांची बळीची टाळी. प्रशांत सर तुम्ही पाहताय निश्चित स्वरूपात कुणाल वाळून बाद झाला. तदनंतर प्रशांत भोईर ॲज अ कॅप्टन देखील बॅक टू द पवेलियन होतोय. नवीन फलंदाज तुम्ही पाहताय शिवाजी सोनवणे, बंटी सोनवणे देखील तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये जाणार आहे. एकदा का तुमचा टीमचा कॉन्फिडन्स लूज झाला तर धावा बनवणं हे अशक्य असतं. एका पाठोपाठ एक विकेट ज्या मैदानावरती जात आहेत. धावफलकावरती धावा आहेत 68 धावा आहेत. 3 फलंदाज जे मात्र डगआउटच्या आसराला विश्रांती घेत आहेत. आपने सही कहा कि एक बार आपका जो कॉन्फिडेंस है वो गिर जाता है तो परेशानी हो सकती है, क्योंकि देखिए किसी भी खेल में कॉन्फिडेंस है ना वो जान डालता है और ओवर कॉन्फिडेंस है ना वो जान लेता है. आप जाके 3 गेंदों की कहानी देखिए, सामने शुभम शिर्के 16 पर खेल रहे हैं, उनको आप मौका नहीं दे रहे, खुद हमला करने की कोशिश कर रहे हैं, वो सबसे बड़ी परेशानी है. और सामने एक सबसे बेहतरीन गेंदबाजी कर रहा है तो उनको टैकल करने के लिए आपके पास वो अच्छा बल्लेबाज है लेकिन वो नॉन स्ट्राइकर रेंज पर है, तो वो लाइफ प्लान सिंगल आपको नहीं भूलना है, स्ट्राइक रोटेट करना आपको नहीं भूलना है, लेकिन आखिरी ओवर है वो परेशानी है. थोड़ी दुविधा हमें है इस पर, क्या करें. 6 गेंदे हैं, अगर एक बार फिर एक भी गेंद आएगी तो परेशानी हो सकती है. और इसलिए एक बार फिर बड़े शॉट खेलने का प्रयास हो रहा है. दिमाग की बत्ती को जलाने की जरूरत. 68 पर 3. 2 चीजें मैं आपको बताना चाहूंगा. छाता और दिमाग तभी चलता है जब वो एक बार फिर खुले होते हैं. छाता बंद कर एक बार फिर करेंगे तो कोई फायदा नहीं है. दिमाग को बत्ती को एक बार फिर आप बुझाएंगे तो कोई फायदा नहीं है. और इस वक्त अगर देखें रन संख्या 68, 3 विकेट के नुकसान पर. ऑन स्ट्राइक शिवाजी सोनवणे. यावेळेस तुम्ही पाहताय अप्रतिम स्वरूपाचा चेंडू, निर्धाव स्वरूपाचा चेंडू. पुन्हा एकदा क्रिकेट मधील आत्महत्या. फलंदाज बाद. शुभम शिर्के, इतनी चर्चा करने के बावजूद अगर देखिए शुभम शिर्के आउट हो रहे हैं तो आप एक बार फिर दिमाग की बत्ती को नहीं जला पा रहे हैं. बिल्कुल एक चर्चा तो जरूर करूंगा. मेरे पास एक बहुत बढ़िया फोटोग्राफ आ गया है, मैन ऑफ द मैच का है, और बिल्कुल 15 मिनट पहले मैन ऑफ द मैच दिया गया था. और खास करके तारीफ करनी चाहिए माउली ग्राफिक की, बहुत ही खूबसूरती के साथ निखिल शेट कालोकी और उनकी टीम बहुत अच्छा काम कर रही है. और ये फोटोग्राफ बिल्कुल वायरल भी हुआ है. राजू पाटे जिन्होंने बहुत बढ़िया प्रदर्शन किया था, 18 रन और 4 विकेट, उसके साथ 36 रन बनाए थे. तो बिल्कुल हमारे पास वो है और आपके ग्रुप में भी आएगा. तो बढ़िया काम बिल्कुल हो रहा है, खास करके इस वक्त माउली ग्राफिक द्वारा. अच्छा डिजाइन, और 15-20 मिनट के बाद अगर ये फोटोग्राफ्स हमारी तरफ पहुंच रहे हैं तो बहुत बड़ी उपलब्धि है. मंगेश गायकवाडच्या लागोपाठच्या 3 षटकारासाठी पारितोषिक येते. प्रतीक शेट गोपाल यांच्या वतीने तुम्ही पाहताय 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. यावेळी तुम्ही पाहताय अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू मैदानावरती पाहिलाय. निश्चित स्वरूपात धावबादची संधी. पुन्हा एकदा मंगेश गायकवाड आत्महत्या करतोय. फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सन्माननीय सोमनाथ भाऊ तांबेकर विद्यमान सरपंच वांद्रे यांची बळीची टाळी. धन्यवाद. एका पाठोपाठ तुम्ही मैदानावरती पाहिल्या चुका आणि चुका. क्रिकेटचं मैदान हे असंच आहे जिथं चुकांना माफी नाहीये. जगातील एकमेव असं कोर्ट तुमची आई, जिथे आईच्या छताखाली सर्व गुन्हे माफ असतात. बॉल की जरूरत है मैदान के अंदर, लेकिन मुझे एक बात समझ में नहीं आई. ये 6वां ओवर प्रगति पर है. इस ओवर में आपने कितने रन बनाए? शुभम शिर्के जैसे बल्लेबाज आपके पास थे, उसके बावजूद आपको इन्होंने खास करके जो बाकी बल्लेबाज है इन्होंने मौका ही नहीं दिया. 16 पर खेल रहे हैं, सेठ बल्लेबाज है, आके जम चुकी है और आपने 5 गेंदों में केवल 1 रन बनाया है और आपने 3 विकेट खोए हैं. बॉल की जरूरत है, बॉल की जरूरत है मैदान के अंदर. अब 67 रन 5 विकेट के नुकसान पर 5 ओवर के समाप्ति के बाद अब 6वें ओवर की प्रवीण आखिरी गेंद है और आपने केवल 1 ही रन बनाया है और 1 रन आपने बनाया, 3 विकेट आपने खोए हैं. तो कहते हैं ना प्रॉब्लम मनुष्य से बड़ा नहीं होता, मनुष्य उसे बड़ा करता है. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी देखील मात्र मैदानावरती तुम्ही पाहताय शुभम शिर्के ऑन स्ट्राईक असणार आहे. कदाचित तुमच्या बॅटला चेंडू लागत नाहीये, तुम्ही सिंगल घेणे जरुरी आहे. तुम्ही त्या ठिकाणी शुभमला स्ट्राईक द्या, शुभम मैदानावरती धावा बनवू शकतो. परंतु ते गरजेचं होतं, ते प्रयत्न मैदानावरती झाले नाहीत. एका पाठोपाठ फलंदाज बाद झाले. संघ अडचणीत सापडला. केवळ शेवटच्या षटकामध्ये किरण खोबरे खर्च करतोय आतापर्यंत 1 धाव. अगर इस ओवर में 10 भी आप रन बनाते तो बिल्कुल 75 के पार आप जा सकते थे. तीर कमान से निकल चुका है, वो तो वापस नहीं आने वाला है. आपने एक बहुत बड़ी गलती की आखिरी ओवर में.
रन संख्या 68, 5 विकेट के नुकसान पर। अब इस पारी की आखिरी गेंद किरण खोबरे ने जबरदस्त गेंदबाजी की है। पहले ओवर में 10 रन, इस ओवर में 5 गेंदों में केवल 1 रन दिया है। 1 नंबर की गेंदबाजी की है आकाश नवले और शुभम शेलके। अच्छा स्ट्रोक, बहुत जबरदस्त स्ट्रोक। 20 वर्सेस 20 की लड़ाई, दूध का दूध पानी का पानी। देखिए क्या हुआ मैदान के अंदर, कमाल का स्ट्रोक था। गेंद बिल्कुल बॉडी लाइन के बाहर जाते हुए 6 रनों के लिए। फटका असा धुआधार, हा गेला षटकार। माऊली ग्राफिक्स राजगुरुनगरचे मालक सन्माननीय निखिल शेट काळोखे यांचा दणदणीत षटकार। टप्प्यात आल्याची आम्ही कार्यक्रम करतोच। प्रवीण, इसकी मैं चर्चा कर रहा था। शुभम शेलके को आपको वो मौका देना था, इससे पहले देना था, लेकिन एक ही गेंद मिली, उसके ऊपर प्रहार करते हुए गेंद को बॉडी लाइन के बाहर भेज दिया था। पहले मैच में अगर बात करें तो सह्याद्री गोपाल ने बनाए थे 74 रन। अब इससे आगे वो ज्यादा बनाने वाले नहीं है। इस मुकाबले में इन्होंने बनाए 74 रन और पचन ने डोरे वारिस को लक्ष्य दिया है 75 रनों का। एक बार फिर टारगेट की बात करें तो 75 का। तुषार रंदेवे ने बनाए 29, कुणाल ने बनाए 21। बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी रही है। शुभम शेलके ने अच्छा फिनिश किया 22 रन। बाकी अगर देखें तो वो 0-0-0-0, मतलब ये टेलीफोन नंबर नहीं है। जिस तरह से देखे इस वक्त ये रन आपने खाता नहीं खोला, शून्य का चश्मा आपने पहना था। अब जाकर देखते दूसरी जो दूसरी कड़ी है। प्रकाश 1 ओवर 4 रन, इन्होंने एक ही ओवर क्यों लिया, एक सवाल मेरे मन में खल रहा है। नीलेश राउत 1 ओवर 26, बहुत महंगे साबित हुए। और नवनाथ राउत 2 ओवर 26 और किरण खोबरे 2 ओवर 17 रन, 2 विकेट। तो यहाँ प्रकाश 1 ओवर डाल सकते थे, अलग रणनीति। एक बार फिर सवाल है जिसके बारे में चर्चा होगी। मैदान के अंदर आपको जाना है, समय ज्यादा ना ले, चलिए मैदान के अंदर समय बहुत कम है हमारे पास, अभी भी एक मैच आना बाकी है। तो मैं विनती करूंगा इस वक्त सह्याद्री गोपाल चलिए मैदान के अंदर। सह्याद्री गोपाल आपण चला मैदानामध्ये, वेळ घेऊ नका, लाईनअप मध्ये आतमध्ये जायचं है। प्रकाश और एक बार फिर मैदान के अंदर जिस तरह से आखिरी ओवर था इसके बारे में चर्चा करेंगे। प्रवीण हमारे साथ जुड़े हुए हैं, समय ज्यादा ना ले। और मैं पाचन ने ढोरे वारिस टीम के कप्तान को विनती करूं, आपकी प्रारंभिक जोड़ी मैदान के अंदर आएगी। आइए डीजे मास्टर। सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे, काळजात राहती आमच्या रक्तात वाहती राजे। तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो जान झोकतो तुफान मातीचा राजा। टीम सह्याद्री ग्लोबल फायटर, हुतात्मा राजगुरु प्रीमियर लीग अर्थात RPL 2023 मध्ये पदार्पण करीत आहे। संघ मालक सन्माननीय अतुल भाऊ देशमुख, जिल्हा परिषद सदस्य पुणे सन्माननीय किरण दादा मुके, उद्योजक सह्याद्री ग्लोबल फायटर्स, देशमुख वाडी चिखलगाव। धन्यवाद डीजे। तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला सामना, एका बाजूने सह्याद्री ग्लोबल फायटर्स देशमुखवाडी चिखलगाव, कार्यक्षम जिल्हा परिषद सदस्य अतुल भाऊ देशमुख, उद्योजक किरण शेट मुके पाटील यांच्या मालकीचा असणारा संघ। कॅप्टन जर पाहिले तर प्रशांत भोर सरांना पाहू शकता, आयकॉन तुषार रंदेवे आणि आयडॉल शुभम शेळकेला घेऊन हा संघ मैदानावरती खेळतोय। दुसऱ्या बाजूने पाचारने ढोरे वॉरियर्स, तिनेवाडी मोहकाल, राजू शेठ पाचारने, संतोष शेठ ढोरे, स्वप्नील शेठ ढोरे। ॲज अ कॅप्टन तुम्ही जर पाहिले तर निलेश राऊत ॲज अ मोकल, आयकॉन किरण खोबरे अँड आयडॉल जर पाहिलं तर तुम्ही मयूर बालगिरेसह हा संघ मैदानावरती खेळतोय। 74 भरवल्यात, 75 धावांचं टार्गेट कशा प्रकारे पूर्ण केली जाईल निश्चित स्वरूपात काल आणि आज दिवसभरामध्ये हिंदी, इंग्रजी आणि मराठी भाषेवरती ज्यांचं खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये टेनिस क्रिकेट कॉमेंटेटर म्हणून प्रसिद्ध आहेत, अगदी मुंबईवरनं तुम्ही पाहताय, विरारवरनं या ठिकाणी उपस्थित झालेत प्रशांत आदवडे सर आहेत। यानंतर देखील तुम्ही ज्यांचा आवाज ऐकणार आहात, खऱ्या अर्थानं खेड तालुक्याचा क्रिकेट ज्यांच्या समालोचनातून अनेक उंचीवरती गेला, उत्तम सुनील सावंत सरांना तुम्ही ऐकणार आहात। एक सुंदर अशी रोषणाई, जे मंडप डेकोरेशन तुम्ही पाहताय या ठिकाणी प्रवीण शेठ काळोखे, निखिल शेठ काळोखे बंधू उपसरपंच तुम्ही पाहताय, सुनील शेठ काळोखे पाटील। आणि आज तुम्ही पाहताय उत्कृष्ट असं स्कोरिंग लाईव्हचं कामकाज या ठिकाणी केलं जातंय। तुम्ही पाहताय पुणे क्रिकेट आणि त्यांची संपूर्ण तुम्ही पाहताय टीम, टेनिस क्रिकेटची संपूर्ण टीम तुम्ही पाहताय। आज सुंदर असं कामकाज जे पाहते, तिन्ही पंचांचं देखील मनापासून आभार। मी मात्र थांबतो, तुम्ही मात्र प्रशांत आदवडेसह तुम्ही ऐकत राहा उत्तम सुनील सावंत सरांना। धन्यवाद प्रवीण, थँक्यू व्हेरी मच। यापूर्वी आपण निश्चितच सुमित आणि प्रवीण हे देखील समालोचक खूप चांगलं काम करतात, यात काही शंका नाहीये। हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2023 कोणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव, कुठेही जाऊ नका, पाहत राहा मॅचचा दुसरा पडाव। दुसरा डाव देखील रंगणार आहे, 75 धावांची आवश्यकता। उत्तम सावंत आमच्या बरोबर जॉईन होत आहेत,
खूप मेहनत या स्पर्धेकरता निश्चितच करतायत. यानंतर आणखीन एक मॅच आपल्याला बघायला मिळेल. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर सह्याद्री ग्लोबल फायटर संघाने 74 धावा उभा केल्या होत्या. या मॅचमध्ये देखील त्यांनी 74 धावा या ठिकाणी उभारल्यात. 75 धावांचं आव्हान पाचंडे डोरे वॉरियर्स संघासमोर ठेवलेलं आहे. जास्त वेळ घेऊ नका, कारण अजूनही एक मॅच शिल्लक आहे. वेळेचं थोडंसं भान राखा. आता आपण बघितलं तर घड्याळामध्ये पुन्हा एकदा आपण पाहूया किती वाजलेले आहेत. बरोबर 4:33 झालेली आहेत. तुषार रंदुबे आपल्या बॉलिंग मार्फत सज्ज असेल. खेळण्याची जबाबदारी स्ट्रायकरला पण बॅट्समन सज्ज आहे. क्षेत्ररक्षण आपण तोपर्यंत पाहूया. क्षेत्ररक्षण इथे फ्लाइंग स्लीप, त्यानंतर गली पॉइंट कव्हर. एक क्षेत्ररक्षक मिड ऑफ मध्ये आहे. निलेश राऊत आणि मयूर हे दोन्ही फलंदाज सज्ज असतील. तर समर्थन कक्षामध्ये उत्तम प्रकारचं या ठिकाणी संयोजन आहे. उत्तम प्रकारचं क्रिकेट मैदानावरती सुरू आहे आणि उत्तम आवाजामध्ये या ठिकाणी तुमच्या समोर निश्चित स्पर्धेचा धावतं वर्णन घेऊन उत्तम सावंत आमच्याबरोबर जॉईन होत आहेत. पहिला चेंडू आपण पाहतो मैदानाच्या त्या आयकॉन तुषार रंदिवेचा होता. स्ट्राईक एंडवरती बॅट्समन आपण पाहतोय. मागील मॅच मध्ये ज्या खेळाडूने मिळवला मॅन ऑफ द मॅच सामनावर किताब निलेश राऊतला आपण पाहतोय बॅटिंग करताना. पाचारने टोरी वॉरियर्स तिनवाडी संघाचा कॅप्टन आहे. संघाचा नेता तो मात्र बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंड होती. नॉन स्ट्राईकला मयूर बालगरे तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. रिव्हर्सिपचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न, होकार नकार आणि तिथे आपण पाहतोय एक टॉट बॉल तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रशांत सर पहिले 2 चेंडू आपण पाहिले तर पहिला चेंडू बॅटवरती आला नाही. दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहिलं तर सरळ बॅटनं चेंडू येत नव्हता पण रिव्हर्स अटेम्प्ट केला, परंतु तिथे देखील आपण पाहिलं तर एक टॉट बॉल तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. तुषार खूप चांगली गोलंदाजी करतोय, यात काही शंका नाहीये. एक आघाडीचा गोलंदाज आहे. या बला आणखी एक खोलवर टप्प्यात चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि उत्तम मैदानामध्ये जो मॅच चालू आहे त्या मॅचचा जर विचार केला तर पहिल्या 3 चेंडूवरती फारसं उत्तर नाही आहे बॅट्समनकडे आणि विशेष करून स्वतः आपले स्वतःचे जे फटके आवडते फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगली माणसं आणि चांगली पुस्तकं लगेच कळत नाहीत, ती वाचावी लागतात. तशा पद्धतीने चेंडू रीड करणं फार गरजेचं आहे. तुम्ही चेंडू रीड न करता स्वतःचे फटके मारायला गेलात तर मात्र अशा प्रकारचं चित्र आपल्याला बघायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. आणखीन एक तशाच प्रकारचा फटका. उत्तम. हा चेंडू तुम्हाला ऑफसाईडला ड्राईव्ह करायचा होता, प्रत्येक चेंडू ऑनसाईडला ड्राईव्ह केला जातोय आणि फॅन्सी ट्रोक खेळण्याचा प्रयत्न लेग बायचा इशारा संजय बालेराव करत असताना धापल करती धाबा एक बिनबाद 75 धावांच्या पाठलाग करत असताना इथे आपण पाहू शकता अत्यंत महत्वाचा संघ आहे पाचांडे डोरे वॉरियर्स. बिनबाद एक पहिले 4 चेंडूवरती आपण बघितलं अत्यंत सुंदर कामगिरी केली तुषार रणदिवेनं. पहिल्या क्रमांकाचे षटक देखील आपण पाहतो मैदान ते सुरू आहे. तुषार रणदिवे बादशाह देखील गोलंदाजी करतोय मुख्य व्यासपीठ एंडकडनं. कमालीची गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहतोय. पहिल्या 3 चेंडूवरती त्यानं फलंदाजाला उभं केलं होतं, थांबवलं होतं. खरं तर चेंडू आपण पाहिलं तर सातत्यानं तो ऑफ स्टंपवरती अटॅक करत होता, मिडल स्टिकवरती अटॅक करत होता. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न निलेश राऊतचा सबसे अपयशी ठरला. एक चेंडू त्यांना आपण पाहिलं तर रिव्हर्स देखील अटेम्प्ट केला होता, परंतु तो देखील बॅटवरती आला नाही. डॉट बॉल देखील आपण पाहिलेत आणि त्यानंतर लेग बायचे एक सिंगल टीमचे खातं अकाउंट ते मात्र ओपन केले गेले. आयडॉल मयूर बालगरे स्ट्राईक ऑन. यावेळेचा चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा चेंडू बाह्य वळण घेतोय. आउटस्विंग होताना पाहायला मिळतोय, पिचिंग होताना पाहायला मिळतोय. एक टॉट बॉल तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. सह्याद्री ग्लोबल फायटर्स देशमुखवाडी चिखलगाव पुणे जिल्हा परिषदेचे कार्यक्षम जिल्हा परिषद सदस्य खेड तालुक्यातील पश्चिम भागाचे नेते सन्मान्य अतुलभाऊ देशमुख आणि किरण शेठ मुके यांच्या मालकीचा संघ कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल, परंतु चेंडू सीमा पार. 4 धावा चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. सन्माननीय किरण शेठ खराबी उद्योजक खराबवाडी यांचा सनसनीत चौकार. पहले ओवर का खेल समाप्त होता भारत संख्या 5 रन और इस ओवर की बात करें तो तुषार ने बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है. नीलेश और मयूर दोनों बल्लेबाज बिल्कुल स्ट्रगल करते हुए आपने जरूर देखा. नीलेश राउत खास करके 4 गेंदों में इन्होंने अभी तक कोई रन नहीं बनाया है और मयूर ने बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हुए 2 गेंदों में 4 रन बनाए. ये अच्छा स्ट्रोक था. गेंद की मेरिट के हिसाब से खेलने की जरूरत है. सीमेंट का विकेट है, इस विकेट पर गेंद बिल्कुल बल्ले के ऊपर आ रही है, लेकिन आप पारंपरिक तौर पर जो क्रिकेट खेलना चाहते हैं, मतलब क्रीज के गहराई में जाके जो बल्लेबाजी करना चाहते हैं और उसका फायदा तुषार ने बिल्कुल उठाया है. उत्तम. यहाँ पहले ओवर में केवल 5 रन आए. क्या इससे ज्यादा रन बन सकते थे? तर नक्कीच आपण पाहतो खूप मोठं आक्रमण केलं असतं तर बनलं पण असतं, परंतु इथे कमबॅक करण्याचा प्रयत्न तुषार रणदिवेनं मैदान दाखवलाय. परंतु एक चांगली सुरुवात तुषार रणदिवे आपल्या टीमला करून देतोय, परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं देखील मोठमोठ्या फटक्यांची अपेक्षा ती मात्र संघ मालकांना आहे.
राजू शेठ पाचारने, संतोष शेठ डोरे सरपंच उद्योजक या संघ मालकांच्या वतीने पारितोषिक आहे. निलेश राऊतच्या प्रत्येक षटकाला 200 रुपये, लागोपाठचे 3 चौकार 500 रुपये, तर लागोपाठच्या 3 षटकारांना 1000 रुपये. रिव्हर्स अटेम्प्ट निलेश राऊत, तडाका धूम धडाका, बॉल सीमा पार, षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माऊली ग्राफिक्स राजगुरुनगरचे मालक सन्माननीय निखिल शेठ काळोखे यांचा दणदणीत षटकार. थँक्यू डीचे. एक हाफ ट्रॅकर चेंडू होता, टप्प्याचा चेंडू होता, करता रिव्हर्स अटेम्प्ट केला होता आणि बरोबर बॅटचं टॉपेज घेत आपण पाहिलं तर चेंडू डीप थर्ड मॅनच्या डोक्यावरून डीप बॅकवर्ड पॉइंटला मात्र पाहायला मिळाला आणि तिथे मिळतात 6 धावा, षटकार. नीलेश का ये अच्छा स्ट्रोक था जिसकी जरूरत थी, क्योंकि गेंद बल्ले के बीचों बीच लगेगी. एक बार वो चौके छक्के आएंगे तो कॉन्फिडेंस बल्लेबाज का जरूर बढ़ सकता है. नो स्कोर 11 पर नन. दूसरे ओवर का खेल बीच मैदान पर आप देख रहे हैं. उमेश गायकवाड़ प्रभु गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे हैं और टपक आने के बाद काफी ऑफ टर्म के बाहर जाते हुए गेंद संजय बालेराव वो व्हाइट बॉल का इशारा करते हुए. दूसरे ओवर की कहानी बीच मैदान पर चल रही है. रन संख्या 12 रन बगैर किसी नुकसान के. हुतात्मा राजगुरु प्रीमियर लीग 2023 आप तीसरा संस्करण देख रहे हैं. तीसरे दिन का खेल, शाम का सत्र शुरू हो चुका है. धीरे धीरे अगर देखें तो सूरज की रोशनी कम हो रही है. प्रभु गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करने के लिए उमेश गायकवाड़. स्कोर 12 पर नन. और रिवर्सिव खेलने की कोशिश, ये पहले ओवर में भी आपने उत्तम देखा था. एक सफलता आपको मिली है, दूसरी बार आप कोशिश कर रहे हैं. मेरे हिसाब से ये अच्छी सोच नहीं है, अच्छा इंटेंट नहीं है बल्लेबाज का. इसका फायदा गेंदबाज उमेश गायकवाड़ को मिलता बा. तर नक्कीच आपण पाहतोय सातत्याने रिव्हर्स साठी प्रयत्न करतोय कॅप्टन निलेश राऊत, परंतु थोडासा अपयशी ठरतोय. उमेश टू निलेश. अकुट टाप्याचा चेंडू होता, फटका मात्र फसलाय मिड ऑफच्या डोक्यावरतून डीप लॉंग ऑफला. निलेश राऊतच्या बॅटमधून चेंडू जाईल, एक टप्पा घेत सीमारेषा पार, 4 धावा, चौकार. पाहुनी मोका, हा मारलाय चौका. सन्माननीय किरण शेठ खराबी, उद्योजक खराबवाडी यांचा सनसनीत चौकार. उमेश गायकवाडच्या प्रत्येक विकेटसाठी प्रत्येक गोपाळ यांच्या वतीनं 200 रुपये आहेत, परंतु संघ मालक राजू शेठ पाचारने आणि संतोष शेठ डोरे सरपंच आणि उद्योजक यांच्या वतीनं निलेश राऊतच्या प्रत्येक षटकारला 200 रुपये, लागोपाठचे 3 षटकार 1000 रुपये, तर लागोपाठच्या 3 चौकारांना 500 रुपयांचं पारितोषिक आहे. क्रिकेट आणि क्रिकेट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. बक्षिसांची खैरात आहे, पारितोषिकांचा वर्षाव आहे, चौकार षटकारांची आतषबाजी आहे. आरपीएलचा थरार कव्हर पॉइंट डोक्यावरतून स्लॅश केलाय. 1-2 टप्पा घेत चेंडू मात्र अडवण्याचा प्रयत्न केला गेलाय. चेंडू अडवला जाईल आणि तोपर्यंत मिळतात 2 धावा. 2 धावांच्या मतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. षटक क्रमांक 2 मैदान ते सुरू आहे. 18 धावा त्या मात्र धावफल कोती बनवल्या गेल्यात. और इस तरह से आप बल्लेबाजी कर रहे हैं, आपके बैटर में इतने अच्छे स्ट्रोक है, तो बार बार आप फैंसी स्ट्रोक खेलने की कोशिश क्यों कर रहे थे, कुछ समझ में नहीं आया. बढ़िया बल्लेबाजी मैदान के अंदर अब फिलहाल नीलेश राउत की तरफ से. और चप्पल हुए थे, फॉलो किया गया था. गेंद बिल्कुल स्टंप के अंदर अगर फिनिश हो जाती तो खतरा था. शफल हुए थे, ज्यादा शफल हुए थे. बढ़िया तरीके से गेंदबाजी करे. ट्रिगर मूवमेंट देखिए, इस पर उत्तम ट्रिगर मूवमेंट ये था, बॉल डिलीवर होने से पहले बल्लेबाज ऑफ टाइम के थोड़ा सा बाहर खड़े थे और गेंदबाज को टेलीग्राम मिल गया था. अच्छी गेंद थी, फुल लेंथ गेंद गेंदबाज द्वारा. उमेश गायकवाड टू निलेश राऊत. अकुट टाप्याचा चेंडू, फटका, सेल टिपलाय, फलंदाज होईल बाद. निलेश राऊतच्या रूपाने पहिला धक्का. उमेश गायकवाड साठी प्रतीक गोपाळ यांच्या वतीनं या विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सन्माननीय सोमनाथ भाऊ तांबेकर, विद्यमान सरपंच वांद्रे यांची बळीची टाळी. 10 गेंदों में 12 रन बनाए नीलेश ने और अच्छा भी खेल रहे थे. लेकिन कभी कभार क्या होता है कि आप ज्यादा करने के लिए जाते हैं. पहले शफल में एक बार भी लेग स्टंप के बाहर जाके खेलने की कोशिश, ऑफ स्टंप के बाहर जा रहे हैं, बहुत कुछ कर रहे थे. एक रिवर्स स्वीप खेलने का प्रयास कर रहे थे. तो ये सारी चीजें मैदान के अंदर हो रही थी. ज्यादा हड़बड़ाहट के साथ बल्लेबाजी किया था नीलेश राउत ने. 10 गेंदों में 12 रन, रन संख्या कुल मिलाकर 18, 1 विकेट के नुकसान पर 2 ओवर का खेल बिल्कुल समाप्त होता हुआ. मैदान के अंदर क्या एक बार फिर खेल का रंग बदलने वाला है, आपको थोड़ा इंतजार करना पड़ेगा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होणी ही पहा ओहोर संपली. सन्माननीय
2 षटकांचा खेळ देखील आपण पाहतो मैदान ते संपलं गेलंय. 1 गडी बाद 18 धावा धावपल कृत आहेत. विजयाचं समीकरण देखील आपण पाहिलं तर मैदान ते बदललं जाईल. शेवटची 4 षटकं देखील आपण पाहतो मैदान ती बाकी आहेत आणि त्या 4 षटकामध्ये कशा प्रकारे कमबॅक केलं जाईल, कशा प्रकारे आक्रमण केलं जाईल, विकेट घेतला जातील का, डॉट बॉल टाकले जातील का, की षटकार चौकार, ते मात्र देखील आपल्याला पाहायला मिळतील का, ते देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. कमालीची मॅच आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. 2 ताकदवान बलाढ्य संघ देखील आपण पाहतो एकमेकांच्या समोर आहेत. तुषार रणदिवेने जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर संघ मला किरण शेठ मुके, निलेश शेठ मुके यांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक तुषार रणदिवेला आहे. गोलंदाज तुषार टू मयूर बालघरे. पहिला चेंडू होता, टॉपिच तर घेतलं होतं, परंतु तिथे आपण पाहतोय मयूर बालघरेला एक सोपं जीवनदान ते देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एक डॉट बॉल मैदानात येतोय, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहे. तुषार रणदिवेने जर मयूर बालघरेला बाद केलं, आयकॉननं जर आयडॉलला बाद केलं, तर प्रतीक गोपाळ यांच्या वतीनं तुषार रणदिवेसाठी पुन्हा 500 रुपयांचं पारितोषिक आहे. संघ मालकांच्या वतीने देखील पारितोषिक आपण पाहतोय. मयूर बालघरेच्या प्रत्येक षटकाला 200 रुपये, लागोपाठचे 3 चौकार 500, लागोपाठचे 3 षटकार 1000. यावेळीचा चेंडू होता भन्नाट वेगाचा. टप्पा पडल्यानंतर वेग आणि वेग आपण पाहतो चेंडूवरती होता, प्रचंड वेग आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. टप्पा पडल्यानंतर चेंडू थेट विकेट किपरच्या हातात. एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू तो मैदानाच्या आतमध्ये आहे. बल्लेबाज थोड़ा स्ट्रगल कर रहे हैं, बहुत अच्छी गेंदबाजी तुषार द्वारा. ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक, लेकिन डीप मिड विकेट पर डीप पर खिलाड़ी मौजूद और बल्लेबाज मयूर बैक टू द पेबल इन दूसरे विकेट का पतन. गॉफ संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सन्माननीय सोमनाथ भाऊ तांबेकर, विद्यमान सरपंच वांद्रे यांची बळीची टाळी. तुषार रणदिवे के जो गेंदबाज है वो समझ नहीं पा रहे बल्लेबाज, और टप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ जाती भी गेंद को अगेन द टर्न खेलने का प्रयास किया बल्लेबाज मयूर ने, इसीलिए डीप मिड विकेट पर एक अच्छा कैच लिया गया और बड़ी सफलता, बड़ा शिकार तुषार ने किया. रन संख्या 18 पर 2. अब बल्लेबाज नए मैदान के अंदर आएंगे और उत्तम नई कहानी भी होगी, मजा आएगा. एक अच्छा मुकाबला, बहुत अच्छा मुकाबला मैदान के अंदर चल रहा है. 18 पर 2. तुषार रणदिवे पहले 2 गेंदों पर 2 बिंदी गेंदे, उसके बाद में विकेट मिला है. अभी तक इन्होंने 9 गेंदें डाली है, 4 रन दिए हैं और 1 विकेट चटका है. नबी तुली गेंदबाजी कर रहे हैं तुषार रणदिवे. नए बल्लेबाज मैदान के अंदर आए बल्लेबाजी करने के लिए. चंद्रकांत और नवनाथ को पारी को संभालने की जरूरत है, दोनों ने खाता नहीं खोला है. हुतात्मा राजगुरु प्रीमियर लीग 2023 आप देख रहे हैं. प्रमुख गेंदबाज के तौर पर तुषार तैयार. उत्तम यहां दबाव है बल्लेबाजों के ऊपर. 75 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. बिल्डिंग में तब्दीली कर रहे हैं. इस वक्त फ्लाइंग स्लिप पर खिलाड़ी गली है, उसके साथ पॉइंट पर खिलाड़ी, डीप एक्स्ट्रा कवर, एक लॉन्ग ऑफ, ऑन साइड पर लॉन्ग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वायर लेग, एक खिलाड़ी फाइन लेग पर, और कम बॉक्सिंग से तुषार रणदिवे गेंदबाजी करने के लिए तैयार. अच्छा स्ट्रोक ऑन साइड पर लॉन्ग ऑन क्षेत्र में बॉर्डर पर खिलाड़ी मौजूद है. टप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ निकलती हुई गेंद को ऑन साइड पर सीधे बल्ले से खेल दिया था बल्लेबाज नवनाथ ने. 1 रन के लिए. रन संख्या 19 से 2 विकेट के नुकसान पर. 19 पर लॉस ऑफ 2 विकेट. प्रमुख गेंदबाज के तौर पर तुषार रणदिवे गेंदबाजी कर रहे हैं और उत्तम इस ओव्हर की अभी भी 2 गेंदें शेष. तर नक्कीच आपण पाहतो एक चांगलं कमबॅक तुषार रणदिवेकडनं देखील पाहायला मिळते. उमेश गायकवाडनं आपण पाहिलं आपल्या शेवटच्या चेंडूवरती निलेश राऊतला बाद केलं, परंतु पुढील चेंडूवरती लगेच आपण पाहिलं आयकॉन तुषार रणदिवेनं आयडॉल मयूर बालघरेला देखील बाद केला आणि एक चांगलं कमबॅक पुनरागमन करताना पाहायला मिळतोय. पुढे विकेटला चेंडू आलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे. चंद्रकांत सावंत आणि नवनाथ राऊत या दोन खेळाडूंना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना. एका बाजूला नवनाथ तर एका बाजूला चंदू. षटक क्रमांक 3 मैदान होती. 2 गडी बाद 20 धावा त्या मात्र धावपल होत आहेत. काल आणि आजच्या दिवसभरामध्ये आपण पाहतोय प्रशांत आदवडे सरांचं समालोचन ऐकायला मिळते, परंतु उद्या या स्पर्धेच्या निमित्तानं चंद्रकांत शेटे, चंदू शेटे सरांचा आवाज देखील प्रेक्षकांच्या कानावरती तो मात्र पडताना पाहायला मिळेल. चांगला चेंडू होता, पॅडल स्वीपचा प्रयत्न, बरोबर मिडल स्टिक वरती चेंडू तो मात्र आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक देखील आपण पाहतो मैदान ती संपेल 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 20 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होणी ही पहा ओहोर संपली. सन्माननीय महेंद्र शेठ सावंत व बाळूशेठ वाडेकर, जगदंबा 72 प्लस चे मालक यांकडून ओहोर संपली. वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है हुतात्मा राजगुरु प्रीमियर लीग 2023 एक सफल टूर्नामेंट आप देख रहे हैं. 3 ओवर में 20 रन 2 विकेट के नुकसान पर.
पाचाने बटोरे वॉरियर्स की टीम और दूसरी तरफ से सह्याद्री ग्लोबल फाइटर ने पहले 3 ओवर में अच्छी गेंदबाजी की है। अब आस्किंग रन रेट अब देखिए 18.33 का है। इसका मतलब पहले 3 ओवर में पहले पड़ाव में बहुत अच्छा प्रदर्शन हुआ है गेंदबाजों द्वारा। और उत्तम, हमारी जिंदगी वीडियो गेम जैसी है, हम एक लेवल को पार करते तो दूसरा लेवल बहुत कठिन हो जाता है। पहले 3 ओवर में 8 रन और आने वाले 3 ओवर में बिल्कुल अब देखिए समीकरण क्या बना हुआ है, 55 रनों की जरूरत है। यहाँ चैलेंज है, तो पहले 3 ओवर में शानदार गेंदबाजी का प्रदर्शन गेंदबाजों द्वारा रहा है। दुर्बल एंड से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार प्रशांत भोईर। कॅप्टन अखुट टप्प्याचा चेंडू होता, बॅटवरती घेतलाय, बॅकफुट होती जाऊन चेंडूला फक्त कट केल्याने आपण पाहतोय शॉर्ट पॉइंटला एकदा होईल। उमेश गायकवाडला क्षेत्ररक्षण करताना देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये। प्रशांत भोईरकडनं देखील एक चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा टीमला असेल, संघ मालकांना असेल। संघाचा संघ नायक आहे, संघाचा कॅप्टन आहे, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून आपण पाहिलं तर त्याला टीम मध्ये घेतले। नुकतीच पार पडलेली आंबेगाव शिरूर प्रीमियर लीग ASPL ही क्रिकेटची स्पर्धा देखील आपण त्याला गाजवताना पाहिलं, परंतु RPL मध्ये पाहिजे तितकं प्रशांत भोईर या स्पर्धेत, या खेळपट्टीवरती, या मैदानावरती कॅप्टन म्हणून या टीम कडनं तो मात्र इम्प्रेस करू शकला नाही। त्यामुळे प्रेक्षकांना देखील अपेक्षा असेल की या मॅच मधून प्रशांत भोईर कडनं यावेळचा चेंडू होता, पुढ्यात खेळलाय आणि तिथे सेल मैदानाच्या आतमध्ये सुटला गेलाय। एक टप्पा घेत चेंडू अडवलं जाईल तोपर्यंत मिळेल 1 धाव, एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल। धावफलकोती देखील आपण पाहतो बनवले जात आहेत, 2 गडी बाद 22 धावा त्या मात्र धावफलकोती आहेत। इस मुकाबले में बिल्कुल आपको रन तो बनाने पड़ेंगे तभी जाकर बात बनेगी। पता नहीं ढोरे वॉरियर्स की टीम स्ट्रगल कर रही है, संघर्ष कर रही है, लेकिन एक अच्छा स्ट्रोक बल्ले के बीचों बीच गेंद लगेगी तो एक बार फिर आपको कमबैक करने का मौका मिलेगा। प्रशांत भोईर इस ओवर में अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, शानदार गेंदबाजी का प्रदर्शन अभी तक इन्होंने किया है। इस गेंद को खेलना चाहते थे, बॉलर के सर के ऊपर से गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं चढ़ी है। मिड ऑफ के खिलाड़ी मिड ऑन क्षेत्र में आए, गेंद को रोक लिया था, लेकिन तब तक दोनों बल्लेबाजों ने इत्मीनान के साथ 1 रन मुकम्मल किया है। 23 पर 2 जैसे कि टारगेट ऑफ 75 रन। प्रशांत के 3 गेंदों में केवल 3 सिंगल आए हैं। बल्लेबाज स्ट्राइकर इन पर नवनाथ राउत। अब हमें खेलते हुए ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंद के नीचे खिलाड़ी और विकेट कीपर ने लिया कैच। पकड़ो कैच, जीतो मैच। विकेट नंबर 3, बहुत बड़ी विकेट, बहुत बड़ी सफलता मिली है प्रशांत भोईर को। संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। सन्माननीय सोमनाथ भाऊ तांबेकर, विद्यमान सरपंच वांद्रे यांची बळीची टाळी। 23 पर 3, चौथा ओवर बिल्कुल आप देख रहे हैं। प्रशांत भोईर अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, 3 गेंदों में 3 सिंगल और उसके बाद में विकेट मिला है। एक तरफ तुषार अंतिमे की सबकी निगाह थी, किरण धीरे धीरे मैदान के अंदर आ रहे हैं, जिनके ऊपर सबकी निगाह रहेगी। बहुत इंपॉर्टेंट खिलाड़ी है। अब जाकर चंद्रकांत, जिन्होंने पिछले मैच में प्रभावित किया था, बहुत अच्छी बल्लेबाजी की थी, उनको आखिर तक खेलने की जरूरत है। किरण खोबरे इंपॉर्टेंट खिलाड़ी है, जो कि आज एक बार फिर वो बड़ी पारी खेलेंगे, वो देखने वाली बात। प्रेशर पूरी तरह से बल्लेबाजों के ऊपर। प्रशांत के बारे में आपने कहा था कि वो रंग नहीं दिखाई दे रहा है जो अंबिका प्रीमियर लीग में आपने देखा था, लेकिन अब एक बार फिर की गाड़ी पटरी पर आई है। बढ़िया गेंदबाजी, बहुत अच्छी गेंदबाजी करे प्रशांत। वैसे प्रशांत शांत नहीं बढ़ते हैं, लेकिन बल्लेबाजों को खामोश रखने में इनको कामयाबी जरूर मिली है। 23 पर 3। षटक क्रमांक देखील आपण पाहतो मैदानात सुरू आहे। 4थ्या क्रमांकाचं 3 फलंदाज बाद झाले, 23 धावा धावफलक आहेत। पहिली 2 षटक आपण पाहिले, आयकॉन तुषार रंधवेकडनं कमालीचं कमबॅक केलं गेलं होतं उमेश गायकवाडकडनं। रिव्हर्स अटेम्प्ट, फटका सुरेख, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे। शॉट कव्हरला चेंडू मात्र अडवला गेला, तिथे एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये। षटक क्रमांक संपेल 4 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय धावांचा पाठलाग करते। पाचरने ढोरे वॉरियर्स तिनेवाडी धावफलकोती बनवले जात आहेत, 3 गडी बाद 23 धावा। शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा डाव होऊनी ही पहा ओहोर संपली। सन्माननीय महेंद्र शेठ सावंत व बाळूशेठ वाडेकर, जगदंबा 72+ चे मालक यांकडून ओहोर संपली। तीसरे और चौथे ओवर में मैच फंस गया है बल्लेबाजों के लिए। बहुत बढ़िया गेंदबाजी सह्याद्री ग्लोबल फाइटर की तरफ से हुई है। 12 गेंदों में 52 रनों की जरूरत है। प्रेशर पूरी तरह से बल्लेबाजों के ऊपर है, लेकिन किरण के पास वो काबिलियत है, बहुत अच्छी बल्लेबाजी वो कर सकते हैं। या स्पर्धेच्या निमित्तानं अतिथी मान्यवरांचं होते शुभागमन, ज्यांच्या वतीनं
उत्कृष्ट फलंदाज तालुका आणि त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाज आयडॉल यासाठी 2 स्पोर्ट्स सायकल ज्यांच्या वतीनं आहे. खेड तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि विद्यमान पंचायत समितीचे सदस्य चांगदेवांना शिवेकर यांचे सुपुत्र आणि पंचरत्न उद्योग समूहाचे सर्वेसर्वा सन्मान्य अजित शेठ शिवेकर आणि सन्मान्य सचिन शेठ शिवेकर या मान्यवरांचं होतं शुभागमन. दोन्ही मान्यवरांचं आम्ही करतो मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. प्रेम न हो तो सगे संबंधी बेकार है, पैसा न हो तो पाकिट बेकार है, और छक्का चौका न हो तो क्रिकेट बेकार है. बड़े शॉट की मांग हो रही है, चारों ओर सन्नाटा है, कोई आवाज नहीं है. और इसलिए आवाज नहीं है, इसलिए तालियां नहीं बज रही है, इसलिए चिट्टियां नहीं बज रही है क्योंकि गेंदबाजी बहुत बढ़िया कर रहे हैं और बल्लेबाज खामोश है. 11 गेंद में 51 रनों की जरूरत है, तो अब दबाव पूरी तरह से बल्लेबाजों के ऊपर है और मोमेंटम पूरी तरह से चला गया गेंदबाजों की तरफ. और मोमेंटम दिखता नहीं, हवा की तरह होता है, महसूस करने की जरूरत. 11 गेंदों में 51 रनों की जरूरत है. 24 3 विकेट के नुकसान पर 5वां ओवर प्रगति पर है. इस ओवर की अगली गेंद अच्छा स्ट्रोक ऑन सर पर, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद है, उनके सर के ऊपर से गेंद ट्रैवल. छोटे कैच के तुषार रंदी में उनके सर के ऊपर से गेंद बॉडी की तरफ जाती भी 4 रनों के लिए वेलकम बाउंड्री. पाहुनी मोका हा मारलाय चौका. सन्माननीय किरण शेठ खराबी उद्योजक खराबवाडी यांचा सनसनीत चौका. कमालीचा स्ट्रोक देखील आपण पाहतोय. समीकरण पूर्णपणे बदललं गेले. सामना देखील आपण पाहिलं तर पुन्हा दोलन स्थितीमध्ये येईल का, परंतु गोलंदाज सातत्यानं कमबॅक करतात. मॅचवरती आपण पाहिलं सुरुवातीपासून गोलंदाजांनी पकड बनवली. आपण पाहिलं तुषार रंदिवे गोलंदाजी करत होता, उमेश गायकवाडला पाहिलं, त्यानंतर पुन्हा तुषार आला, पुन्हा प्रशांत आला, पुन्हा आता आपण पाहतोय गोलंदाजी करताना अक्षय बच्चेला, परंतु या गोलंदाजांनी आतापर्यंत केली कमाल. 9 चेंडू 47 धावांचं समीकरण. चेंडू हवेत, उंची घेईल परंतु लांबी कमी घेईल. झेल तिथे मात्र सुटला गेलाय. मंगेश गायकवाडकडनं एक सोपं झेल, एक सोपी कॅच, ती मात्र मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप, आणि एक सोपं जीवनदान आयकॉन किरण खोबरेला, ते मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. 8 चेंडू विजयासाठी 46 धावा. अगर यहाँ 2 गेंदों पर 2 बड़े शॉट नहीं आते तो बिल्कुल सह्याद्री ग्लोबल फाइटर यहाँ से शिकंजा कसने वाली है. इस मुकाबले में पाचान्य डोरी वॉरियर्स को आने वाले 2 गेंदों पर कम से कम 2 बड़े शॉट खेलने पड़ेंगे. 12 रन आपको बनाने पड़ेंगे, तभी जाकर आप कमबैक करेंगे, नहीं तो अब जाकर इस मुकाबले में पलड़ा बिल्कुल भारी है सह्याद्री ग्लोबल फाइटर टीम का. 8 गेंदें 46 रनों की जरूरत. अच्छा स्ट्रोक नहीं है, खिलाड़ी भी बहुत दूर है, ज्यादा भागने की जरूरत नहीं है क्योंकि जो कुछ करना है वो बल्लेबाजों को करना है. क्या बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन रहा है आज सह्याद्री ग्लोबल फाइटर के सारे गेंदबाजों द्वारा. 7 गेंदें 45 रनों की जरूरत है, तो इसका मतलब है सह्याद्री ग्लोबल के जो खिलाड़ी है पूरी तरह से खुश रहेंगे, टीम के ओनर बहुत खुश रहेंगे. जीत भी दहलीज पर इस बार सह्याद्री ग्लोबल की टीम. आने वाली गेंद बहुत महत्वपूर्ण. नहीं 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 नहीं, गेंद और बल्ले के बीच वो पवित्र रिश्ता ही नहीं बन पा रहा है. 6 गेंदें 45. इस वक्त अगर देखें तो सह्याद्री ग्लोबल पूरी तरह से हावी होकर गेंदबाजी हो रही है और सह्याद्री ग्लोबल आज इस मुकाबले में जीत की दहलीज पर. 6 गेंदों में 45 रनों की जरूरत है. आपको कहीं नहीं जाना है, हमारे साथ जुड़ रहे, छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होणी ही पहा ओहोर संपली. सन्माननीय महेंद्र शेठ सावंत व बाळूशेठ वाडेकर जगदंबा 72 प्लस चे मालक यांचकडून ओहोर संपली. ऑलराइट, वेलकम बैक सभी दर्शकों का, खिलाड़ी का स्वागत है. उत्तम, कहाँ मैच फंस गया बल्लेबाजों के लिए. इंपॉर्टेंट मैच था जिसमें एक बार भी 2 ओवर तक बहुत कुछ अच्छा चल रहा था बल्लेबाजों के, लेकिन तीसरे और चौथे ओवर में बहुत बढ़िया, बहुत ही अच्छी गेंदबाजी गेंदबाजों द्वारा रही है और उसके कारण अब 6 गेंदें 45. प्रेशर पूरी तरह से पाचन डोरे वॉरियर्स की टीम के ऊपर. जीत के दहलीज पर सह्याद्री ग्लोबल की टीम. तर नक्कीच आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कोती गोलंदाज. यावेळीचा चेंडू होता बॅटने सरळ केलाय. आकाश नवलेला आपण पाहतोय शेवटच्या षटकात, तो मात्र गोलंदाजीच्या मार्कोती गोलंदाजी करताना इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. सह्याद्री ग्लोबल फायटर्स टीम देखील आपण पाहतोय कमालीच्या वातावरणात. आपण पाहिलं तर त्या टीमकडनं पाहायला मिळालं आयकॉन, आयडॉल, फलंदाज, गोलंदाज, कॅप्टन सर्वांनी एकजुटीचं प्रदर्शन दाखवलं, युनिटीची पॉवर दाखवली. यावेळेचा चेंडू होता अकुट टप्प्याचा, त्याला मात्र पाठवलाय. 1 टप्पा घेत सीमा पार, 4 धावा, चौकार.
पाहुनी मोका हा मारलाय चौका. सन्माननीय किरण शेठ खराबी उद्योजक खराबवाडी यांचा सनसनीत चौकार. थँक्यू डीचे विकीभाऊ सातकर आणि दत्तात्रय शेठ रोडे मान्यवरांचं होतं आगमन. आपलं करतो आम्ही मनपूर्वक स्वागत. समाधान आहिरकर कॅप्टन, चला प्लेइंग 11 जमा करा. यानंतर टॉस लगेच केला जाणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टन आम्ही विनंती करतो प्लेइंग 11 जमा करा आणि टॉस तो मात्र या ठिकाणी लगेचच संपन्न केला जाईल. यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत. या अगोदरच्या मॅच मधील विजेता संघ आणि या मॅच मधील पराभूत संघ या दोन संघादरम्यान ती मॅच मैदानाच्या आतमध्ये असेल. 4 चेंडू विजयासाठी 40 धावा. खरं तर प्रशांत सर धावा आणि चेंडू मधला अंतर पाहिलं तर खूप मोठा आहे, डिस्टन्स खूप मोठा आहे, परंतु इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये मॅच ती मात्र मैदान ती पाहायला मिळते. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने बॉलिंग मार्फत तैयार. अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक भी है, लेकिन लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद, लिया कैच. अब जाकर चौथे विकेट का पतन. गॉन. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सन्माननीय सोमनाथ भाऊ तांबेकर विद्यमान सरपंच वांद्रे यांची बळीची टाळी. थँक्यू डीजे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती असेल आता या प्लेइंग 11 या ठिकाणी जमा करा. यानंतरच्या सामन्याचा टॉस तो मात्र आपण या ठिकाणी संपन्न करणार. कॅप्टन समाधान आहिरकर, शेवटचा पुकार, शेवटचा चेंडू पडला की आम्ही त्या ठिकाणी टॉस करणार आहोत. त्यामुळे कॅप्टन विनंती आहे तुमची प्लेइंग 11 जमा करा. टॉस या ठिकाणी संपन्न केला जाईल. आजच्या दिवसातील शेवटची मॅच ती मात्र यानंतर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. 3 गेंदों का खेल, 40 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. टपक आने के बाद थोड़ी सी लेग स्टंप के बाहर जाती हुई गेंद, काफी लेग स्टंप के बाहर से गेंद को अंदर की तरफ लेके आना चाहते थे, उंगलियां फेर दी थी इस गेंद के ऊपर. 3 गेंदें 39 रनों की जरूरत है. सह्याद्री ग्लोबल टीम के गेंदबाजों ने अच्छी गेंदबाजी की है. फुल टॉस गेंद ऑन पर खेलते हुए गैप पे गेंद, टाइमिंग बढ़िया, वन बाउंस गेंद बॉडी के बाहर जाते हुए 4 रनों के लिए. जीत का अंतर थोड़ा सा कम हो जाएगा. पाहुनी मोका हा मारलाय चौका. सन्माननीय किरण शेठ खराबी उद्योजक खराबवाडी यांचा सनसन. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, गैप में खेलते हुए टाइमिंग बढ़िया, गेंद बॉडी के बाद 4 रन. अच्छा स्ट्रोक था बल्लेबाज का. पाहुनी मोका हा मारलाय चौका. सन्माननीय किरण शेठ खराबी उद्योजक खराबवाडी यांचा सनसनीत चौकार. शेखर के बल्ले से अच्छा स्ट्रोक. 1 गेंद 31 रनों की जरूरत है. सह्याद्री ग्लोबल टीम बेहतरीन प्रदर्शन इस मुकाबले में. 1 गेंद 31 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, गेंद बल्ले के ऊपर नहीं आई. इसी तरह से ये मुकाबला सह्याद्री ग्लोबल फाइटर ने अपने नाम पर कर दिया है. 30 रनों से ये मुकाबला जीत लिया, बड़े मार्जिन से जीत लिया है. शानदार प्रदर्शन बिल्कुल रहा है इस मुकाबले में. गेम चेंजर खिलाड़ी कौन है ये भी आपको थोड़ी देर के बाद बताएंगे, लेकिन उससे पहले उत्तम हमारे साथ जुड़ रहे हैं टॉस का बॉस में. मुकाबला बहुत महत्वपूर्ण रहेगा, तो मजा आएगा इस मुकाबले में, कई मजा आएगा. हमारे साथ जुड़ रहे हैं, चलते हैं टॉस का बॉस उत्तम सावंत. टॉस त्या ठिकाणी संपन्न केला होता. नाणेफेकीचं कौल त्या ठिकाणी संपन्न केलंय. दोन्ही टीमचे कॅप्टन आहे श्रीराम क्रिकेट क्लब आंबेटान आणि पाचारने डोरे वॉरियर्स तिनेवाडी मोकल. या दोन्ही टीमच्या कॅप्टन आम्ही विनंती करतो आपण टॉस करण्यासाठी. मोकल एका लाईनीत, डोरेवाडी पाचारने वॉरियर्स तिनेवाडी एका लाईनीत.